राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की तुमचा भाऊ ना मामाच्या गावाला येल होता. सकाळी उठल्या ना मस्त आपल्या मित्रमंडळीचं दर्शन झालं. त्याला बी आपण मस्त गुड मॉर्निंग करून टाकलं. इकडे आपलं मित्रमंडळ भीतीवर बसेल आणि इकडे सौरभ दुकानात बसेल. गावात आहे ना त्याचं कृषी केंद्राचं दुकान आहे आणि तुम्हाला जर फवारणीसाठी औषध घ्यायचं असलं तर येथूनच घ्यायचं, कारण की आपल्याच मामाचं दुकान आहे. त्याचं काहीतरी हिशोबाचं चालू होतं. म्हणलं तुझं झालं की सांग भो, आपण आहे ना बाहेरून कुठेतरी जाऊन येऊ. आता बाहेर कुठे जायचंय म्हटल्यावर आपल्याला एकच सुचतं भो, मस्त एखाद्या मंदिरावर जाऊन दर्शन घेऊन यायचं. सौरभ म्हणे चाल, इथं जवळच आहे ना सोमनाथाचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन येऊ. मग काय भाऊ लगेच निघालो 200च्या स्पीडनं. मधातच भाऊला काय फेर आला काय माहिती. थांब म्हणे एकदा ना गाडीवर कपडा मारून घेतो. मस्त भाऊनं गाडीवर कपडा मारून घेतला आणि लगेच निघालो समोर. पहिले खिरडी, मग डोंगर खंडाळा आणि मग डोंगर शेवली आणि त्यानंतर असा इंटरनॅशनल रस्ता पार करून आलो बा आपलं मंदिर. म्हणलं वा, चांगलं जवळ आणलं तुनं. मस्त मंदिरात आलो. बाबू एवढं मोठं वडाचं झाड, त्याच्यामुळे जमिनीला टेकून डायरेक्ट दुसरं वडाचं झाड तयार झालं. या मंदिरात दर्शनाला कोण कोण येले कमेंट करून नक्की सांगा. मस्त दर्शन वगैरे घेऊन घेतलं. महाशिवरात्री जवळ येते ना, त्यामुळे ना मंदिराचं काम पण चालू आहे. बाहेर पाहत होतं काय आपले मित्रमंडळ येतं पण येल होतं. आयला अरे तुम्ही का आमच्या मागं बिंग लागले काय? अरे नाही रे भाऊ, आम्ही दुसरे माकडं आहे. म्हणलं बर काही विषय नाही. अशा इंटरनॅशनल रस्त्यानं परत निघालो भाऊ आम्ही घरी. चला भाऊ आम्ही निघतो घराकडं, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.